न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकचे भूमिपुत्र असलेले वाळू नवले यांना कुस्तीपटू म्हणून आपण ओळखतो। एक सुसंस्कृत संयमीगण असलेले व्यक्तिमत्व ज्यांनी जीवनाला एक दिशा दिलीच, पण समाजात वावरताना त्यांनी आपल्या सुसंस्कृत स्वभावाने एक आदर्श निर्माण केलाय। कुस्तीपटू, जीवरक्षक, महापालिकेतील कर्मचारी असलेल्या वाळू नवले यांच्या जीवनाला एक व्यासंगी साहित्यिक म्हणून एक किनार लागली आहे। नवले यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत। वाळू नवले यांचा वाढदिवस काल सायंकाळी उत्साहात साजरा करण्यात आलाय। या प्रसंगी मित्रपरिवाराच्या समवेत केक कापण्यात आलाय। तसेच वाळू नवले यांना मित्रपरिवाराने शुभेच्छा दिल्या। माजी खासदार उत्तमरावजी ढिकले यांच्या माध्यमातून त्यांनी नाशिक महापालिकेच्या सेवेत त्यांच्या कामाची सुरुवात केली। तेही करत असताना गावाची पण सेवा करावी, शेतकऱ्यांची पण सेवा करावी या उदात्त हेतूने त्यांनी गवळाने आणि त्या परिसरातील विल्लोळी, साळूर या विविध विकास कार्यकारी सोसायटीचंही चेअरमनपद भूषवत शेतकऱ्यांची सेवा केली। हे सर्व करत असताना अनेक जलतरणपटू त्यांनी या ठिकाणी घडवलेले आहे। मंडळी भेटली जीवनामध्ये तर आपला प्रवास आनंदाचा होतो आणि खरं आपण हा आनंदाचा प्रवास करण्यासाठीच एकत्र जमत असतो। एकमेकांच्या सहकार्यातून, एकमेकांच्या विचारातून, एकमेकांच्या भूमिकेतून, एकमेकांच्या जवळीकतेतून आपण सर्व एकत्र येत असतो आणि त्याची ही भूमिका जी असते ती अनन्यसाधारण असते। आपण अनेक ठिकाणी म्हणतो मित्रत्वाचं नातं खूप मोठं असतं, अगाध असतं। फक्त हे टिकवता आलं पाहिजे आणि ह्या टिकवण्याच्या कलेमध्ये असे अनेक सहकारी आहेत, त्यातले एक वाळू नवले सर। वाढदिवस असल्याने आपण सर्व इथे जमलो आहोत। माननीय मामाश्री सर्व आज ह्या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देण्याकामी नवले सरांना, नवले सरांचं काम सर्वांनाच परिचित आहे आणि जवळजवळ ते इथे आज 5 वर्षापासून आपल्या तरण तलाव इथे कार्यरत असून इथून पूर्वी पण बरेचसे त्यांचे कार्य आणि लेखन असतील, मित्रपरिवार असेल, राजकीय क्षेत्रात असेल, तरणतलाव केल्यानंतर स्वामी विवेकानंद जलतरणतलाव आणि वाळू नवलेंची मी खास निवड केली। नाशिक रोडवरनं त्यांना आणताना देशपांडे पण होते साक्षीने की ही व्यक्ती या शहरात सुद्धा माझ्या मते कॉर्पोरेशनमध्ये अशी व्यक्ती नसेल, असे सुंदर असं काम करतं आणि आत्तापर्यंत चांगले प्लेयर घडवले, पोरं घडवले। जसं आपण कुटुंबातला कारभारी म्हणतो तसं या स्वामी विवेकानंद जलतरणतलावाचे ते कारभारी म्हणून बघतात, लक्ष देतात। लहान पोरं घडवताना एक अपंग पोरगा ज्याला हात नव्हते त्या अशा पोरांना सुद्धा त्यांनी स्टेट लेवल, नॅशनल लेवलला घडवलं आणि खूप त्यांचं कौतुक करायचं खूप कमी। म्हणजे अटल बिहारी वाजपेयी झाले, देवगौडा झाले, प्रतिभाताई पाटील झाले राष्ट्रपती, या प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध, घरगुती संबंध, म्हणजे आपण असं आपला जसा संबंध आहे तसा कौटुंबिक संबंध या वाळू नवलेंचा आहे। आणि एक व्यक्ती मी म्हणजे आयुष्यात विचार करतो कधीही की हा माणूस ग्रामीण एक शेतकरी कुटुंबात आलेला आणि जर या माणसाचं त्यावेळेस जर शिक्षण राहिलं असतं तर आज महाराष्ट्रात काय माझ्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा विचार केला असता, असं त्यांचं कार्य आहे। म्हणजे तो चांगलं त्या पोस्टला गेलेला असता। म्हणून वाळू नवलेंच्या बाबतीत सांगायला छोट्याशा ग्रामीणमध्ये एक म्हणजे व्यवसाय नोकरी करत असताना विल्लोळी गावची बी सोसायटी आणि गावाचं सुद्धा चांगले मार्गदर्शन करतात, सरपंच घडवतात, चांगले सोसायटीचे ते चेअरमन पण राहिलेले ना। अनेक गोष्टी सांगायचे झाले ते वाळू नवलेच्या बाबतीत फार कमी पडतो, वेळ सुद्धा दिवस कमी जाईल। आता कुंभमेळ्याच्या वेळेस जीवरक्षक म्हणून काम केलं, त्यांना असं कुठेही टाका, काही कामाला कधीही नाही म्हटले नाही, असं कार्य त्यांचं सदैव चालू आहे। त्याचप्रमाणे वाळू नवले यांनी देखील आभार मानले। माझे व्यवसाय बंधू त्यांचे मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं की आमच्या नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे कणखर आणि कर्तव्यदक्ष स्थायी समितीचे माजी सभापती, त्याचप्रमाणे सिडको प्रभागाचे माजी सभापती सतीशजी खैरनार आणि आमच्या तरण तलावाचे मुख्य व्यवस्थापक माननीय श्री काटेसाहेब, माजी व्यवस्थापक देशपांडे साहेब, आपणा सर्वांचं माझं नाव घेण्याची इच्छा आहे, पण याला कदाचित बोलता बोलता सगळ्यांचं नाव घेता येणार नाही आणि कोणाचं तरी नाव राहून जाईल आणि मग आपण कोणाला चांगलं म्हणलो तर शेजारचं म्हणतो मी का वाईट आहे का,
म्हणून आपण सर्व अतिथीगण या ठिकाणी उपस्थित झाला. आपणा सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करीन आणि मी या निमित्तानं सांगेल की निश्चितपणे मला सांगताना अभिमान आणि गौरव वाटतो. जी भूमी शतकोन शतको पवित्र गोदामाईच्या तीरावर असंख्य अहोरात्री वाहणाऱ्या पवित्र गोद्याच्या तरी बसलेले हे नाशिक शहर आणि या नाशिक शहरामध्ये या नाशिकच्या भूमीवर ज्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाच्या चरण स्पर्शानं जी भूमी पवित्र झाली त्या भूमीनं त्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाच्या पाऊलमुद्रा या आपल्या अंगा खांद्यावर गुंतवून घेतल्या. त्याच भूमीवरती पवित्र गोदामाईचा उसळता कोसळता शांत आणि संत प्रभू या भूमीनं पचवला. अशा ह्या देवाच्या पवित्र आणि पावन नगरीमध्ये सर्वांना जन्म घेण्याचं भाग्य लाभलं. काहींना जन्म घेण्याचं जरी भाग्य लाभलं नसेल पण कर्मभूमीमधून या ठिकाणी त्यांना लाभलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं परमेश्वराचं पण आभार मानेन. या निमित्तानं मी सांगेल की वाढदिवस म्हणजे काय. बेबी वर्ल्डचा कार्यक्रम होता. जगातल्या सगळ्या राष्ट्रांचे VIP त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं की वाढदिवस म्हणजे काय. सगळ्या राष्ट्रांचे प्रमुख बोलले आणि महाराष्ट्राच्या या देशाचे राष्ट्रपती त्यावेळेचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं नाव पुकारलं आणि ते त्या ठिकाणी जायला लागले. आणि हा 11 केसाचा माणूस शर्टिंग केली होती पण कमरेला बेल्ट नव्हता. जो हा माणूस जेव्हा बोलायला लागल्या अख्या जगाच्या VIPच्या बिरबिलच्या चौकास नजरा त्यांच्या बोलण्याचा शोध घेऊ लागल्या. आणि आता ही व्यक्ती काय बोलणार म्हणून त्यांचं लक्ष सगळ्यांनी ओढून घेतलं आणि त्यांनी सांगितलं मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण मी सांगेल की वाढदिवस म्हणजे काय. त्या दिवशी मृत्यूच्या अनंत यातनाकाळा बघून जी माऊली आपल्या बाळाला जन्म देते ज्यावेळेस त्या बाळाचा जन्म होतो जन्म झाल्यानंतर जेव्हा मात्र जे बाळ रडतं तेव्हा मात्र ती माऊली हसते. त्यानंतर ते बाळ कधी रडलं ती माऊली एवढ्या उत्साहाने हसत नाही. त्या दिवसाची आठवण करणं म्हणजे हा वाढदिवस आहे असा या अब्दुल कलाम यांनी सांगितलेला हा वाढदिवसाचा क्षण आहे. असं या वाढदिवसाच्या निमित्तानं मला जन्म देणाऱ्या माझ्या माता माऊली त्यांच्यापुढे मी कितीतरी वेळा नतमस्तक होईल. विशेष करून मी सांगेल मला गर्व आणि अभिमान वाटतो. त्याच्या निसर्गमाईच्या रमणीय कुशीमध्ये पोहलेलं माझं विल्लोळी गाव आणि त्या खेडेगावामध्ये माझा जन्म झाला. माझा एका गरीब साध्या आणि सामान्य शेतकऱ्याच्या घरात माझा जन्म झाला. काम करत असताना अनेक वेळा तालुका जिल्हा राज्य राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मी कुस्ती खेळलो. नशिबानं साथ दिली. 5व्या मिलो ऑलिम्पिकसाठी निवड झाली. आणि या देशामध्ये या राज्यामध्ये होणारे अन्याय अत्याचार हा जुलूम होणारा मोगलांचा जुलूम होणाऱ्या ह्या अत्याचाराच्या या असलेल्या ह्या भूमीमध्ये लखोजी जाधवांची कन्या आणि शहाजी राजांची धर्मपत्नी जिजाऊ नावाच्या वाघिणीला वाटलं की असा एखादा पुत्र जन्माला यावं तर त्यांनी ह्या भूमीचं रक्षण करावं. त्या जिजाऊ नावाच्या वाघिणीचं दूध ज्या शिवाजी नावाच्या शिवाजीने पिलं आणि त्या भूमीमध्ये गुलामगिरीच्या वळवंटात जन्माला येऊन ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याचा महासागर उभा केला आणि त्या भूमीनं त्या पिंपरी चिंचवडच्या ज्या पुण्याच्या भूमीनं माझ्यासारख्या पिंपरी चिंचवड येथे झालेल्या मिनी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आणि ज्या भूमीमध्ये विद्येनं माहेर केलं त्या भूमीनं मला न्याय दिला आणि मी 5व्या मिनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाचा मानकरी झालो. आणि त्या ठिकाणी मला पदक मिळाल्यानंतर स्वर्गीय माझं दैवत माणूस इथे असेल किंवा नसेल पुष्पकराज तात्यासाहेब शिरवाडकर म्हणाले होते मी असेल किंवा नसेल पण माझ्या कामातून मी तुम्हाला दिसेल. ते माझं दैवत स्वर्गीय उत्तमरावजी टिकले यांनी दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मला बोलून नाशिक महानगरपालिकेमध्ये नोकरी पारितोषिक म्हणून बक्षीस दिली. ते काम करत असताना कुठलंही काम असो ते प्रामाणिकपणे केलं तर जगाच्या पाठीवर कुठे उभे राहिलं त्याची भीती वाटत नाही. ते काम मला जगाच्या मध्ये भारतात आणि भारताबाहेर धार्मिक विधीसाठी प्रसिद्ध असलेल्या गंगा गोदावरी या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. एक कर्तव्यदक्ष कामगार म्हणून अनेक जागतिक कीर्तीचे पुरस्कार हे माझ्या दिशेने चालत आले. एवढंच नाही आकाशवाणी दूरदर्शनवरती गेलो एवढं पाहता पाहता देशाच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये त्याची नोंद झाली. 12/12/2002 रोजी सकाळी 11 वाजता माझा दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते हे करत असताना माझी तरणतलाव विभागामध्ये भरती झाली. आणि तरणतलाव विभागामध्ये काम करत असताना 76% अपंग असलेला माझा श्रेष्ठ करुणेश द्विवेदी यांनी पॅराऑलिम्पिक सारख्या स्पर्धेमध्ये पदक मिळवलं. आणि त्यावेळेचे सकाळ वृत्तपत्राचे संपादक उत्तमजी कांबळे साहेब यांनी त्याच्यावरती प्रेस दिलेली आणि देशाच्या महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्या पुण्यामध्ये पाषाण रोडला आपल्या मुलीकडे आल्या होत्या आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी ती प्रेस ती पेपरमध्ये वाचली आणि मला रातोरात त्यांनी पुण्यामध्ये बोलून माझा गौरव केला. त्याचा सर्व मला अभिमान वाटतो. माझ्यासारख्या एका गरीब साधी आणि सामान्य शेतकऱ्याचा मुलगा 2 राष्ट्रपतींनी 2 पंतप्रधानांनी माझा गौरव करावा. बैलगाडीपासून विमानापर्यंतचा प्रवास व्हावा. राष्ट्रपतीपासून तर उत्तमजी कांबळे असतील पद्मश्री नारायण सुर असतील कृष्णकराज तात्यासाहेब शिरवाडकर असतील यासारख्या महान व्यक्तींनी त्यांची लेखणी माझ्यासाठी जिजवली. त्याच्यासाठी मी माझ्या जीवनात खूप खुश आहे. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती मामासाहेब ठाकरे, सिडको प्रभागाचे सभापती
सतीशजी खैनार, तसेच मुख्य कार्यकारी व्यवस्थापक रूपचंद काठे, तरण तलावाचे माजी व्यवस्थापक सुनील देशपांडे, राजेंद्रजी नाईक, ज्ञानेश्वर चौरे, श्रीयुत गोरे, पोमनार पगारे, साळवे आदी उपस्थित होते.